त्या मायराला. चला चला हो शिर्डी नगराला, चला जाऊ हो शिर्डीला नगराला, चला जाऊ हो शिर्डीला न साईच्या भेटीला, चला जाऊ हो शिर्डीला न साईच्या भेटीला.
Hello, check. Hello, 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 check, check. Hello, hello, check, check. Test. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होणारा आपण पाहतोय. मिथुनला मात्र संघाच्या आपल्याला धाडलं गेलं. हर्षद नाही, तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहू शकाल काय गोलंदाजी हाताळले. हर्षदचा तो कॉन्फिडन्स लेवल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. मॅकिनन बॉलिंग धावसंख्या 41. सेमीफायनल मध्ये हर्षदला मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं. खूप चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकला. त्यामुळे ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जातोय. वन बाउन्स नाही, चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी अभिवादन करण्यासाठी. वन बाउन्स चौकार. गुड स्ट्रोक. चौकार येतोय. चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 45 धावा, 45 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. फुलटॉप चेंडू होता. जैसे गेल वैसी नसीहत. कारण आयुष्यात दोन गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस आलेला हा चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो. ते मात्र केलं हेमंतने. ऑन साईडला फटका चांगला आहे. याला म्हणतात देवा मातीचा आहे की रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या 10 धावा खूप मायने राखणार आहेत या षटकामध्ये. कारण 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. हेमंतने मात्र या वेळेला आपल्या खांद्यावर ही जबाबदारी पेलली. क्रिकेट शौकीन आपण पाहू शकताय. जेव्हा जेव्हा हे दृश्य येतं ना त्यावेळेला मात्र सुप्रीमो ट्रॉफीची आठवण करून देणारा तो क्षण पाहायला मिळाला. कलिनाच्या मैदानात संजयजी पुतणे साहेब भाई यांची ती स्पर्धा आपण पाहिली. डॉक्टर ॲडव्होकेट अनिल परब यांची स्पर्धा पाहायला मिळाली. आणि अतिशय देखणं असं आयोजन मुन्ना शेखने मात्र जबरदस्त मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर मिळवली. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल तर पूर्वी एक धाव जिंकली जाते. या एकेरीच्या माध्यमातून बॅकचे घेऊन जाणारा हा चेंडू 1 धावांसाठी. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 52 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकानंतर. आपण पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण वळणार आहोत आणि विजयजी पाटील त्या ठिकाणी सज्ज झाले. ऑन साईडला जबरदस्त प्रहार. वर शॉट लॉंग सिक्स. सरळ चेंडूला फेकून दिलाय या 6 धावांकरता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 58 धावा. लगेच आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. 59 धावांचं लक्ष. आणि आपण जाऊया या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. 59 धावांचं लक्ष असेल. 59 रन्स टू विन. चला घाई करा, लवकरात लवकर वेळ दौडू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. विजय स्मृती किल्ला संघ आणि 2 फलंदाज तयार राहा. कारण लगेच पाण्याचं त्या ठिकाणी आपण पाहतोय पाणी प्रवेश करेल. त्याकरिता मी विनंती करेन. आणि जाऊया विजयजी पाटील सरांकडे. या पण तुमचा गोड आवाज ऐकूया. हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण थोडंसं ब्रेकमध्ये मान्यवर लोकांचा सन्मान करणार आहोत. नक्कीच या. हॅलो. यावेळीमध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत टेनिस क्रिकेटमधील एक स्टारकास्ट खेळाडू. मुंबईचा टेनिस किंग खेळाडू सुरेश कदम यांचा सन्मान केला जातो. तर काही या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक गुजरात कंपनीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सुरेश कदम. यानंतर आपण सन्मान करणार आहोत. तर विपुल ज्वेलर्सचे मालक यांचा सन्मान केला जाणार. अंकल सन्मान. हॅलो, हॅलो.
हॅलो हॅलो Hello, check. Hello, hello, check. Check, test, check. Hello, hello, check. हॅलो. तर यावेळी आपण तर धनवन बोटीचे नाकवा यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. रमेश जांगुल सर, वेलकम. तुम्ही या स्पर्धेमध्ये आला तर खूप खूप आभार तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. वाईच चेअरमॅन मोजे जांगुल सर, तुमचा सुद्धा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघितलं तर आमचे अंकल नक्कीच सन्मान करतायत या स्पर्धेत. तुम्ही नेहमीच आपण मुलाचं सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत आणि अशाच प्रकारे सहकार्य आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एका साईडला आपण बघितलं तर मंद मंद पावलांनी आपले अर्नाळा गावचे सुपुत्र सचिन काकडेकर सर इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या जोडीला इंडियन प्रीमियर लीगचा खेळाडू दिनेश साळुंके, म्हणजे 2008चा तो सामना DY पाटीलचा मला आधी आठवतोय. आज शेनवॉन नाही आहेत आपल्यामध्ये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सामना जिंकला गेला होता आणि IPL प्लेयर्स राजस्थान रॉयल संघाचा आपण बघितला दिनेश साळुंके यांचं आगमन होतंय. तर ही खूप खूप मोठी गोष्ट आहे अर्नाळा गावासाठी. आज आपण IPLचा प्लेअर सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यानंतर एक रणजी प्लेअर आपण पाहतोय, त्यांच्या जोडीला विशाल महाडिक, रणजी प्लेअर आणि इंटरनॅशनल कोच, ऑलराऊंडर, कॅन्डल संघासाठी कोचिंग सुद्धा केलंय. तर मंद मंद पावलाने आगमन होईल आणि लगेच आपण बघितलं तर सामना तर सन्माननीय आमचे मित्र नरेंद्र कोळी, नेहमीच गुडलक कंपनीसाठी अतोनात मेहनत केलेली आहे. बाब्याचा उजवा हात, राईट हँड, नक्कीच नरेंद्र कोळी यांचा सन्मान केला गेलाय. जुजा गंडा सर यांचा सुद्धा आपण बघितलं तर जसा जसा वेळ बसतोय तसा आपण लगेच सन्मान करतोय, कारण भरपूर मान्यवर आपल्याला स्पर्धेमध्ये मिळणार आहेत. अग्नबीजचे नाकवा आपण बघितलं तर त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. जे पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. तर थोडं साईडला व्हायचं आहे प्लीज. आमच्या लेफ्ट साईडला जे उभे आहेत प्लेयर त्यांनी साईडला व्हायचं आहे. प्रथमेश बोटीचे नाकवा यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. तर आपण एका साईडला बघितलं तर टाळा वाजवा, कारण इंडियन प्रीमियर लीगचा खेळाडू आपण बघतोय दिनेश साळुंके. IPL 2000 आपण बघितलं 8 मध्ये या खेळाडूला नक्कीच वेलकम सर. जोडीला आपण बघितलं विशाल महाडिक पाहायला मिळतोय, रणजी प्लेअर, इंटरनॅशनल कोच, ऑलराऊंडर, कॅनडा संघासाठी आपण बघितलंय. तर एकाच साईडला आपण पाहतोय राकेश तामोरे यांना सुद्धा पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू आज इथे उपस्थित आहेत. पालघर जिल्ह्यामधील एक नामांकित संघ ज्यांनी बनवला, ज्यांनी करून दाखवलं असं राकेश तामोरे आपण पाहतोय. तर टाळ्या वाजवायच्या आहे पाहुण्यांसाठी. मंद मंद पावलांनी नक्कीच सर्व मान्यवर आपल्या या समालोचन कक्षामध्ये येत आहेत. तर व्यासपीठाकडे विराजमान व्हायचं आहे मान्यवरांनी. तर सन्माननीय सचिन दादा, आमचे मित्र, अर्नाळा गावचे सुपुत्र, RPF चे कोच, RPF साठी भरपूर वर्ष सातत्याने चांगलं क्रिकेट, चांगले खेळाडू ज्यांनी घडवले, ते आदरणीय सचिन काकडेकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. ज्या ज्या वेळी वेळ पडते त्यावेळी सचिन काकडेकर नावाचा ब्रँड मात्र नेहमीच धावून आलेला आहे. तर वेलकम सचिन काकडेकर, त्यानंतर दिनेश साळुंके, विशाल महाडिक, श्रेयश कदम यांच्यासाठी दणदणीत टाळ्या झाल्या पाहिजे. तर विनोद कांबळी यांचे बंधू सुद्धा आलेले आहेत. दिनू कांबळी, टेनिस क्रिकेट आणि अंडरम बॉक्स क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. सामना सुरू होतोय. 59 डावा घेऊन मात्र मैदानावरती उतरला. त्यावेळी 2 फलंदाज रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. या साईडला आपण बघितलं तर विकास दसकर, जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ज्या खेळाडूची सुरुवात
अंडरम बॉक्स क्रिकेट पासून झाला आणि वेगाने मात्र प्रगती आणि फक्त प्रगती आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचा कोळी समाजाचा आवडता खेळाडू विकास दसकर यावेळी मात्र मैदानावरती आहे. चिक्का या नावाने नक्कीच प्रचलित झाला. तर यावेळी मात्र आपण बघितलं तर गडी बात होतोय. डीजे कडे जाऊया, एक थोडस मधुर संगीत सुद्धा ऐकूया. मनीषा भक्तीला जागी झाली, गुळगुळाची गाडी आली. मनीषा भक्तीला जागी झाली, गाडीवाले दादा थांबला रे थांबला, माझा गवळी दादा चालला, फिरते नंदनला. धन्यवाद आरबी इंटरप्राइजेसचे कोपरीचे आमचे सुभाष पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर. थोड्या वेळात आपण उत्कृष्ट ग्राउंड बघितले असतील, परंतु समुद्राच्या किनाऱ्याचा व्ह्यू बघून असं इस बीच फिर से एक बार मुकाबले की तरफ चलते हैं. मैच जीतने के लिए यहाँ पर बड़ा लक्ष्य रखा गया है, लेकिन कभी कभी बड़ा लक्ष्य भी छोटा होता है, छोटा लक्ष्य बड़ा होता है. यही तो क्रिकेट है. आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का, तमाम मेहमानों का, सब आकाश खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए हैं. ये मुकाबला देखो, समुद्र का क्रिकेट क्या होता है. चारों तरफ खच्चाखच भरे हुए दर्शक यहाँ पर देखने को मिलते हुए. मुकाबला अभी भी ऑन है. गुड लक क्रिकेट क्लब 25 साल पूरा करते हुए. यहाँ पर देखिए गेंद नीचे रही, यहाँ पर अपील होता हुआ और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर देखने को मिलता हुआ. क्या मुकाबला है. यो हो, यहाँ पर विकेट का पतन होता हुआ, साथ में एक मधुर संगीत भी आता हुआ. हैट्रिक के लिए यहाँ पर हैट्रिक के लिए मौका जरूर आया है. दबाव यहाँ पर बढ़ता हुआ, बल्लेबाजी करने वाली टीम रामनाथ 11 थोड़ी सी दबाव में यहाँ पर मैच जीतने के लिए बनाने हैं. यहाँ पर 59 रनों का लक्ष्य यहाँ पर दिया गया है. 59 रन देखना होगा किस तरह से बनाते हैं गेंदबाज, लेकिन यहाँ पर हावी होते हुए, क्योंकि इस बार मौका नहीं दिया है. मौके बार बार नहीं आते आणि नक्कीच ज्याला मौका मिळतो तो नशीबवान, मौका निर्माण करतो तो बुद्धिमान आणि मौक्याची संधी निर्माण पूर्ण करतो तो चॅम्पियन. इस बार गेंद ऑफ स्टंप के बाहर, लेग स्टंप के बाहर यहाँ पर व्हाइट का इशारा आता हुआ. एक रन यहाँ पर मिलता हुआ. धीरे धीरे यहाँ पर एक एक रन जुड़ाने पड़ेंगे, क्योंकि बूंद बूंद से सागर बनता है और सागर से घाघर बनता है. तो यहाँ पर ये रन संख्या काफी दूर है. दिल्ली काफी दूर है. दिल्ली तक पहुंचने के लिए पहले गुजरात, फिर राजस्थान और फिर दिल्ली तक पहुंचना पड़ेगा. इस बीच फिर से एक बार मुकाबले की तरफ चलते हैं. मुकाबला अभी अपना अच्छा रुख अपनाता हुआ. आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का, तमाम मेहमानों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत. ओहो, शॉर्ट पिच गिनते, फिर से एक बार लेग स्टंप के बाहर निकलते हुए गेम अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए. व्हाइट का इशारा आता हुआ. हर बार एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण होते हैं. शालेय जीवन में हर मार्क्स, पॉलिटिक्स में हर वोट और इस क्रिकेट में हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगा. 59 रनों की यहाँ पर जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. रन संख्या अब यहाँ पर बनी है सिर्फ 2 रन. 3 गेंदों का खेल अब तक हो चुका है. 2 विकेट का नुकसान जरूर हुआ है और हैट्रिक का मौका अभी भी बरकरार है. फिर से एक बार ओले की दिशा में गेंद ऊपर से जाती हुई, वहां पर देखना होगा खिलाड़ी दौड़ते हुए. गेंद नहीं रुकेगी, मिलेगा रन 4 तो हो जाएगा बेड़ा पार. कम ऑन डीजे. रात फले भी रुक जा जरा सांस ले भी है बेकसी तो मुझे. इस बीच फिर से एक बार मुकाबले की तरफ 4 रन आते हुए मुकाबला अभी भी ऑन है. यहाँ पर देखना होगा तेज गति से चलता हुआ एक क्रिकेट
हो गेंद हवा में, यहाँ पर मौका बन सकता है, मौके बार बार नहीं आते और यहाँ पर विकेट का पतन होता हुआ एक बड़ा झटका और मिलता हुआ यहाँ पर रामनाथ 11 के लिए। रामनाथ 11 की टीम यहाँ पर दबाव में दिखती हुई, थोड़ा सा मधुर संगीत भी सुनेंगे साथ साथ और संगीत के साथ उसके बाद मुकाबले की तरफ जाएंगे। आखिरी गेंद अभी भी बाकी यहाँ पर तर सन्माननीय नस्टर धंबा यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे, कारण आमच्या अर्नाळा गावाचा मान, अभिमान आणि स्वाभिमान आहे. नस्टर म्हणतात तुम्ही यायचं स्टेजवरती, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं ओमान संघासाठी नक्कीच पुन्हा एकदा आपण बघितलं आयोजक तुम्हाला विनंती करतात वारंवार की नस्टर तुम्ही वरती या स्टेजवरती. आखिरी गेंद अभी भी इस ओवर की फेंकनी बाकी, यहाँ पर रन संख्या आप देखते हैं तो सिर्फ रन बने हैं, यहाँ पर 6 रन महादेव बताते हुए. पहला ओवर इस समय चलता हुआ हेमंत का, ये यहाँ पर देखिए हल्के हाथों से खेलने का प्रयास लेग की दिशा में, लेकिन एक ओवर का यहाँ पर खेल खत्म होता हुआ. एक ओवर के बाद 6 रन यहाँ पर बनते हुए लगभग 3 विकेट के नुकसान पर. तर डीजे कडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स जोडूया. कम ऑन डीजे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामनाथ 11 आपण बघितलं तर फलंदाजी करतोय. आतापर्यंत धावसंख्या आपण बघितली 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 59 धावाचं आव्हान आहे आणि नक्कीच पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करायचा सोडतो ना त्यावेळी मात्र तो नक्कीच संपतो. रामनाथ 11 तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण एवढी बहुमूल्य टुर्नामेंट्स आपण बघतोय. 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. 25 वर्ष सातत्याने गुडलक कंपनीने स्पर्धा आयोजित केलंय आणि हे भाग्य आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ करण्याची संधी प्राप्त झालंय. हो फुलटा चेंडू होता बघितला आपण, चेंडू जातोय का लांब लांब लांब, चेंडू गेला सीमा पार आणि हा आलाय दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. नक्कीच नक्कीच आणखीन एक विनंती आयोजकांकडून आहे की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रो होता कामा नाहीये आणि तशा प्रकारची जर घटना आली तर नक्की 3 वर्ष तुम्हाला बँड लावला जाईल. कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रो चालणार नाहीये या स्पर्धेमध्ये, कारण आपण बघतोय नीटनेटकी एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर पॉईंट दिशेमध्ये चेंडू जातोय, एकदा मात्र पूर्ण केली जाते वेगाने. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एका धावेने आपण बघितलं तर धावसंख्या आता मात्र बघितली 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी बघितलं 3 गडी. नवनाथ 11 संघ मात्र आपण बघितलं 3 गडी बाद 13 धावा, 59 धावाचं आव्हान दिलं गेलंय. सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा गुडलक क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पहिल्या इनिंगमध्ये आवाज ऐकला प्रमोदजी शेडगे वाईस ऑफ पालघर यांचा, ज्यांचा सुप्रीमो मध्ये सुद्धा आपण आवाज ऐकला होता. यावेळी हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि वाईटचा इशारा. पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र आपण बघितला. प्रत्येक चेंडू सामन्याचं गणित पलटी करू शकतो. मित्रांनो 2019चा वर्ल्ड कप विसरू नका. इंग्लंड आणि न्यूझीलंडचा तो सामना विश्वचषक 1 धावेने इंग्लंड संघ जिंकला आणि 30 धाव मात्र आपण बघितली महत्वपूर्ण आहे. प्रत्येक धाव संजीवनी बुटी म्हणून समजलं गेलंय प्रत्येक धावेला. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने आपण बघितले तर धावसंख्या 15. आणि म्हणून मित्रांनो आदर आणि सादर चुकीच्या लोकांना कधीच देऊ नका, नाहीतर तुम्ही उघडे पडाल. कारण यावेळी हा चेंडू जो होता आदरने खेळलाय आणि मात्र आपण बघितलं 1 धाव पूर्ण केलंय. 1 धावेने धावसंख्या आपण बघितलं 15 धावा. मात्र मोठे फटके यायला हवे हवाई सफर, कारण आता तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने सफर करू शकत नाहीये. मोठे फटके खेळणं जरुरी आहे. यावेळी चांगला चेंडूची समाप्ती मात्र आपण बघितलं. पाणी मात्र आता हळूहळू हळूहळू पुढे येत आहे आणि सामना मात्र रंगतोय. तर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण बघतोय स्वर्गवासी आपण बघितलं त्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आपण कित्येक वर्ष झाली पाहतोय. यावेळी बघितला चेंडू बघायचा गडी बाद येतोय का शेवटच्या अंतिम क्षणाला आणि हा आलाय दणदणीत षटकार. कम ऑन डीजे.
धन्यवाद 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 डीजे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण बघतोय विकास सालियन शेठ हिंदू बार चे मालक आपण पाहतोय, त्यांचं आगमन झालंय. फटाक्याची आतषबाजी केली जात आहे. गेली 25 वर्ष सातत्याने गुडलक संघासाठी. मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. पंच 21 धावा. मॅच 2 मिनिटं फक्त थांबवायची आहे. या स्पर्धेचे प्रमुख 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 शिल्पकार आपण बघतोय. तर कॅमेरामॅन जरासं आमच्या मंचाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंच प्लीज. एक चेंडू टाकून घ्या. एक चेंडू या ओव्हर मधला टाकून घ्या, कारण षटक क्रमांक दुसरा आपण बघितलं. धावसंख्या आता मात्र वेग पकडते. 21 धावा. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण बघितलं सिंगल. धाव मात्र पूर्ण केली जात आहे. तर नक्कीच 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख 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 शिल्पकार विकास सालियन यांचं आगमन होत आहे. तर त्यांच्या वडिलांच्या नावाने गेली सातत्याने करियप्पा सालियन स्वर्गवासी यांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतोय इतकी वर्ष. तर वेलकम सर, वेलकम विकास काका. तुमचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमीच तुमचा सपोर्ट, तुमचे आशीर्वाद या स्पर्धेला राहिलेले आहेत आणि याही पुढे राहतील अशी आम्ही आशा बाळगतो. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघितली तर 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकानंतर 22 धावा. तर सन्मान केला जातोय विकास सालियन यांचा, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. तर सन्मान केला जातोय. त्यानंतर यावेळी सन्मान केला जाईल. तर आपल्यामध्ये IPL चे प्लेयर, राजस्थान रॉयल्स टीमसाठी खेळलेले नामवंत प्लेयर शेन वॉनच्या जोडीला ज्यांनी फायनलचा सामना जिंकला होता आणि ते राजस्थान रॉयल्सचे आपले यहाँ पर दिनेश साळुंके सर इथे उपस्थित आहे. दिनेश साळुंके सरांचा सन्मान करायचा आहे. तर अंकल, तर सन्माननीय तर यावेळी आपण बघितलं तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत इंडियन प्रीमियर लीगचे प्लेयर राजस्थान रॉयल्स संघासाठी दिनेश साळुंके सर. वेलकम, तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात वेळ काढून. तर तुमचा या गुडलक क्रिकेट क्लबकडून सन्मान केला जातोय. तर आमच्या अंकल यांच्या शुभ हस्ते आपण बघितला हा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन 2 मिनिटं फक्त वळायचं आमच्याकडे आणि नक्कीच आपण बघतोय सन्मान केला जातोय. दिनेश साळुंके, टाळ्या वाजवा. इंडियन प्रीमियर लीग IPL चा खेळाडू पहिल्यांदा आपल्या अर्नाळ्यामध्ये आलाय आणि नक्कीच त्याचा सन्मान केला जातोय. सर्व अर्नाळा ग्रामस्थाच्या वतीने पुन्हा एकदा दिनेश साळुंके सर तुमचे हार्दिक हार्दिक आभार. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण बघितलं तर नक्कीच 16 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि जर बघितलं तर 59 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. यावेळी पुढचा चेंडू, हो ब्लॉकल चेंडू मात्र आपण बघितला तर अप्रतिम डिलीवरी. इसीलिए कहते हैं पानी के बिना जी नहीं सकते, हवा के बिना रह नहीं सकते और इस गेंद के बिना बच नहीं सकते. वो गेंद यहाँ पर आती हुई क्या खूबसूरत तरीके से इस गेंद को फेंका है, यहाँ पर देखना होगा. इसीलिए कहते हैं गलत पासवर्ड से तो मोबाइल का लॉक भी नहीं खेलता और गलत तरीके से खेलोगे तो कैसा जीत पाओगे. इसीलिए आपको सही तरीके से खेलना पड़ेगा. सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. किनारे बदलने का समय आ चुका है. यहाँ पर आपको बड़ा शॉट खेलना पड़ेगा. मुकाबला अभी भी ऑन है, कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट. ओहो, यहाँ पर देखो डबल माइंड में एक ही रन मिलेगा. दूसरे की तैयारी है क्या देखना पड़ेगा, लेकिन एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. 1 रन के साथ रन संख्या बनती हुई 23 रन. 23 रन रामनाथ 11 की टीम यहाँ पर विजय
स्मृति हम किला की टीम देख रहे हैं, एक बेहतर टीम है, बहुत बार इस समुद्र के टूर्नामेंट में फाइनल भी मारी है। लेकिन आज का दिन और आज का समय आपके साथ है, ये भी देखने वाली बात होगी कि समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता। आपको जो भी करना है समय पे ही करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है। इस बार देखिए आग अब दोनों तरफ बराबर की लगी है, एक तेरी है तो एक मेरी है, इधर उधर वाला क्रिकेट है, दिन रात वाला क्रिकेट है, पैसा वसूल क्रिकेट देखने को मिलता हुआ। और उसके साथ सब स्टारकास्ट सब मान्यवर हमारे इस कक्ष में बैठे हुए श्रेयस कदम भी देख रहे हैं यहाँ पर, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। ओहो, यहाँ पर देखिए फिर से एक बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया, एक रन यहाँ पर जरूर मिलता हुआ, दूसरी की मांग होगी, देखना होगा तेज गति से आते हुए। हो यहाँ पर बाल बाल बच्चे में कहूंगा मौका जरूर आया था। आणि इस बीच 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई 25 रन, 59 रनों का लक्ष्य है। 59 रन किस तरह पार करेंगे ये भी देखने वाली बात होगी। पिक्चर का एक पार्ट देखा है, पिक्चर का दूसरा पार्ट देखना बाकी है। और एक चौके के लिए 500 रुपए का इनाम है, एक छक्के के लिए 1000 रुपए का इनाम हमारे विकास सालियन सर के द्वारा दिया जाएगा। इस टूर्नामेंट के मेन हम देख रहे हैं विकास सालियन जी पिछले 25 साल से गुड लक कंपनी को पूरा सपोर्ट कर रहे हैं। अपने पिताजी के नाम पे टूर्नामेंट चलता हुआ, ट्रॉफियां देखिए बहुत खूबसूरत ट्रॉफियां। ओहो, यहाँ पर देखिए फिर से एक बार लेके दिशा में खेलने का प्रयास किया, एक रन जरूर यहाँ पर मिलता हुआ और एक रन के साथ रन संख्या अब धीरे से बढ़ती हुई। हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगी छोटे क्रिकेट के लिए, इसीलिए कहते हैं दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी। अगर आज का दिन आपके साथ है तो आपके हाथ में कुछ समय के बाद एक खूबसूरत ट्रॉफी भी होगी। ट्रॉफी और संघर्ष अभी भी जारी है, मुकाबला अभी भी ऑन है क्योंकि दोनों टीम बराबर में फंसी हुई है, एक तेरी है तो एक मेरी है। इसके बीच फिर से एक बार तीसरा ओवर इस समय चलता हुआ, आए हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत है। एक रन जरूर मिलता हुआ, एक रन के साथ यहाँ पर देखना होगा, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। देखो क्या है, इस मुकाबले को जीतना है तो आपके मनोबल को बढ़ाना पड़ेगा। इसीलिए कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी जरूरी है, हौसला आपको बढ़ाना पड़ेगा। क्योंकि अब दिल्ली दूर है, दिल्ली तक जाने के लिए पहले आपको गुजरात, फिर राजस्थान और उसके बाद दिल्ली तक पहुंचना पड़ेगा। तो पहले आप वापी और सूरत तक पहुंचो, उसके बाद आप आगे का सफर कर सकते हो। लेकिन अभी भी मुकाबला ऑन है, 27 रन अब तक बन चुके हैं, 27 रन और 3 विकेट के नुकसान पर रामनाथ 11 दूसरी बार बल्लेबाजी करते हुए। अभी भी 32 रनों की जरूरत है, यहाँ पर महादेव हमें बताते हुए 32 रन अभी भी आने बाकी है। ओहो, ब्लॉकल गेंद थी, फिर से एक बार खोद के खेलने का प्रयास किया था, अच्छी गेंद, बार बार बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहाँ पर अर्नाला किला के खिलाड़ी। पहला ओवर यहाँ पर हेमंत ने डाला, दूसरा ओवर मिथुन, फिर हेमंत, और यहाँ पर सम्मान करेंगे रणजी प्लेयर विशाल महाडिक जी, इनका सम्मान किया जाएगा। तो विकास सालियन सर, आपको विनंती करूंगा कि जो मान्यवर यहाँ पर रणजी प्लेयर आए हैं हमारे विशाल महाडिक सर, उनका सम्मान किया जाएगा। धन्यवाद सर, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि आमच्या अर्नाळा गावाचं स्वप्न पूर्ण झालं। आपण बघतो आमच्या अर्नाळा गावातून सुद्धा आपण बघितलं विनायक भोईर सारखा खेळाडू खूप वेगाने पुढे गेला आणि रणजीपर्यंत पोहोचला। तर नक्कीच खूप मेहनत करावी लागते या सर्व गोष्टीसाठी। तर एका साईडला आपण बघितलं आमच्या अर्नाळा गावचे सुपुत्र सचिन काकडेकर यांची किमिया आहे, हे किमियाचे जादूगार आहेत। आणि त्याच्यानंतरचा पार्ट आपण बघितला तर राकेश तामोरे यांचा आहे, कारण राकेश तामोरे जिथपर्यंत आपण बघितलं त्यांचं जे प्रोग्रेस आहे त्या प्रोग्रेसच्या हिशोबाने हे खेळाडू विनंतीला मान देऊन इथे आलेत। म्हणजे श्रेयस कदम जे 10PL पर्यंत पोहोचले, परंतु त्यांना पोहोचवण्यामध्ये सर्वात मोठा रोल राकेश तामोरे यांचा आहे। ज्या प्रकारची त्यांनी सेटिंग केली आणि त्यानंतर ते 10PL वर पोहोचले आणि त्यानंतर मात्र श्रेयस कदम नावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला। नक्कीच तर धन्यवाद राकेश तामोरे, तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतो। पालघर PWD पालघर संघ आपण बनवला आणि नक्कीच रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, प्रहार ट्रॉफी असू द्या, सुप्रीमो ट्रॉफी असू द्या, प्रत्येक वेळी पालघर जिल्ह्याचा एक मोठा दबदबा आपण निर्माण केला आणि चांगले खेळाडू घडून तुम्ही आज तुमचं नाव आणि पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलं, त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो। तर नक्कीच ज्यावेळी आपले गावचे काही खेळाडू ज्या प्रकारे पुढे जातात आणि नक्कीच त्यांना आपण सपोर्ट करणं खूप खूप महत्त्वपूर्ण आहे। तर सन्माननीय आमच्या गावचे सुपुत्र सचिन काकडेकर यांचा सुद्धा आपण बघितलं सन्मान केला गेलाय।
3 षटकानंतर धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण बघितला तर यावेळी बघितला चेंडू हवेत आहे. गडी बाद होते काहीच गॉन. यावेळी मात्र चुकीला माफी नाही आहे. जो चुकला तो हुकला. तर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार विकास काका सालियन यांचा सन्मान केला जातोय. विपुल सर सन्मान करायचा आहे विकास काकांचा. आणि त्यानंतर आपण बघितलं तर सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार टाळ्या वाजवा विकास सालियन त्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतोय. स्वर्गीय करियप्पा सालियन यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आयोजक आपण बघितलं विकास सालियन शेठ इथे उपस्थित आहे. त्यानंतर आपण बघितलं तर आपल्या गावचा सुपुत्र आणि ज्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ओमान संघातून आगमन केलं नश्तर धंबा यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. सचिन काकडेकर आमचे गावचे सुपुत्र सचिन काकडेकर. या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर थंबा आज अर्नाळा गावाची आणबान शान मान सन्मान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. या ठिकाणी विशाल महाडिक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे आपण पाहतोय धोनीची जी अकॅडमी आहे ती दुबई या ठिकाणी आपण पाहतोय ते जरूर प्रशिक्षण देत असतात. आणि मुंबईचे जर आपण पाहिलं तर एक चांगले कोच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित तपासे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक फास्ट बॉलर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. आणि बॉम्बे मधून बिलॉंग करताना विनोद कांबळे यांचे बंधू आपण पाहतोय दिनू कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा. इथून जर विचार केला तर अजून सुद्धा 29 धावांचं लक्ष असेल. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये 29 धावा हे सामन्याचं समीकरण. 30 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत अभिजित तपासे यांचा सुद्धा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी विपुल ज्वेलर्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी मी विनंती करेन विपुलजी आपण आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती ही सातत्याने आपण पाहतोय. विकास शेठ सालियन या ठिकाणी मात्र त्यांच्या शुभ हस्ते विपुल ज्वेलर्स यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. 16 संघांना ज्यांनी टी शर्ट दिलं एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विपुलजी साहेब आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि आपलं प्रेम आणि असं सहकार्य सातत्याने लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. अभिजित तपासे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक सुंदर गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. श्रेयस कदम विकास शेठ सालियन यांना विनंती करेन जे या स्पर्धेचे प्रमुख पाहायला मिळत आहेत. खूप चांगली रंगत मैदानाच्या आतमध्ये डॉटवर डॉट चेंडू 4 आलेत. आणि आपली क्वालिटी काय आहे या ठिकाणी आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मायेची उबदार शॉल प्रेमळ शॉल आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तदनंतर या ठिकाणी दिनू कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण पुढे यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. तर धावांची गती झालेली आहे ती लक्षात असू द्या. आतापर्यंत आपण पाहतोय रामनाथ 11 संघाला मात्र बॅकफुटला घेऊन गेलेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 29. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 30 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 6 चेंडू आणि 30 धावा. अजून स्वागत सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दिनू कांबळे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या पण दिनू कांबळे साहेब यांना मी विनंती करेन एक चांगले खेळाडू बॉम्बे क्रिकेट ज्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं. आणि विरू कांबळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. विकास शेठ सालियन साहेब यांना मी विनंती करेन. आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत असताना आज अर्नाळ्याचं हे पदस्पर्श पाहायला मिळतं. आदरणीय राकेशजी तामोरे यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी हे सर्व आज पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. प्रज्वलने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. आणि जाऊया एका साईडला आपण पाहिलं तर दिनेश साळुंके ज्यांनी 2008चं
IPL खूप चांगल्या प्रकारचं 33 धावा ज्यांच्या बॅटमधून निघालेत, 48 चेंडू त्यांनी फेकले आणि एक गडी बाद केला होता. 5 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले 2008 मध्ये फर्स्ट IPL मध्ये. वाईटचा इशारा येतोय. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि आपण जाऊया. फक्त आता मात्र या ठिकाणी 5 चेंडू राहिलेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे ती 28. जाऊया आपण विजयजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद प्रमोद. यावेळी बघितला 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सामना मात्र लांब गेलाय. यावेळी बघितला आपण आघात, प्रतिहल्ला, वार सर्व करावा लागेल, कारण तुटून पडावं लागेल तरच तुम्ही या सामन्यामध्ये इन होऊ शकतात, नाहीतर आउटचा रस्ता मात्र जवळ पूर्ण झालाय. श्रेयस कदम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बँड्राचं वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आणि काय मेहनत घेतली या खेळाडूने. आणि आज कतारचा जो मात्र आपण पाहतो एवढा लांबचा प्रवास आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगलं क्रिकेट हाताळलंय. तर विकास शेठ सालियान साहेब यांना विनंती करेन आपण एकदा जोरदार टाळ्या द्या श्रेयस कदमसाठी. आज अमूल्य वेळ काढून राकेश तांबोरे यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यंदाची सुप्रीमो ट्रॉफी मात्र ज्याने गाजवली आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बँड्राचा वंडर बॉय आणि त्यामध्ये नितीन जंगम यांचा सुद्धा खूप सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो. श्रेयस कदम आपलं खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने काय हालचाली चाललेत विजय पाटील यांची या आपण ऐकूया जुबानी. तर आपण बघितलं अजूनही किती 4 चेंडू आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. मात्र बघा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. काही प्रेक्षक मात्र घरच्या रस्त्याला सुद्धा निघालेत, कारण आपण बघितलं सामना आता बघितलं तर किल्ला संघाकडे जवळ झुकलेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 27 धावा आपण बघतोय. जबरदस्त प्रेक्षकांचा उत्साह. जिथे पाहेल तिथे फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. अर्धे प्रेक्षक मात्र परतीच्या प्रवासाला लागलेत, कारण सामना आपण बघितला तर अर्नाळा किल्ला संघाकडे झुकलाय. हो, यावेळी बघितलं चेंडू हवेत बघायचा आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय आणि शेवटच्या अंतिम क्षणाला झेल पकडला जातोय. अर्नाळा किल्ला संघ बघा किती विजयाचा जल्लोष करतोय, कारण आपण बघितलं बोटीनी सफर करून आलाय. अर्नाळ्याचे सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक जे अर्नाळा किल्ल्यातून स्पेशली बोटीनी इथे आल्यात आणि अजूनही काही प्रेक्षक यायच्या मार्गावर आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघितलं तर आपण सामना जवळ अर्नाळा किल्ल्याच्या गुडलक कंपनीचे सर्व जे व्हॉलंटियर आहेत त्यांनी आमच्या या व्यासपीठाकडे वळायचं आहे. गुडलक कंपनी. नुकताच प्रमोद लेले यांनी मात्र माहिती दिली की उद्याच्या दिवसात स्टार बॉईज संघाची सुद्धा फायनल याच मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर सर्व स्टार बॉईजचं सुद्धा आम्ही खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली उद्याच्या दिवसात त्यांचा थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. तर नक्कीच उद्या आपण स्टार बॉईजचं सुद्धा फायनल बघणार आहोत. बघायला गेलं तर आपण कालच्या दिवसामध्ये ती स्पर्धा होती, परंतु आपण बघितलं 1 दिवस पुढे नक्कीच गेले. 2 दिवस पुढे आपण पाहणार आहोत, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तीच स्पर्धा पाहतोय. 2 चेंडूचा खेळ अजून आपण बघितला तर बाकी आहे. यावेळी बघितला चेंडू जातोय का आर्या पार. चेंडू गेलाय सीमा पार आणि याला ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. महेंद्र चिमटेकर जिथे असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठाकडे वळायचं आहे. संदीप वैती त्यांची वाट पाहत आहेत. यावेळी बघितला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण बघितलं तर शेवटचा चेंडू मात्र आपण बघितला तर शेवटचा चेंडू आणि अर्नाळा किल्ला 1 चेंडू मात्र दूर आहे विजयापासून. हे फटके आधी यायला हवे होते. आपण बघितलं अर्नाळा किल्ला मात्र जल्लोष करतोय. हा क्षण सुद्धा टिपण्यासारखा आहे. मात्र एक मोठा विजय प्राप्त करतोय अर्नाळा किल्ला.
Paul in the mix. धन्यवाद टीचर, धन्यवाद. तर प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज बक्षीस समारंभासाठी थांबा, तुम्ही थोडासा वेळ द्या. तर एका साईडला आपण बघतोय साईनाथ अर्नाळा संघाचे दिग्गज खेळाडू, सिनियर खेळाडू प्रकाश भोईर आणि महेश कुडू यांनी सुद्धा व्यासपीठाकडे वळायचं आहे. महेश कुडू आणि प्रकाश भोईर यांनी सुद्धा व्यासपीठाकडे वळायचं आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहिला. आजच्या दिवसामधील रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त सामन्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं.